आज आपण अशी एक कथा बघणार आहोत. या कथेमध्ये एक मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण तिच्या आजूबाजूला कुठलाही पुरुषाला जाऊ दिलं जात नाही. डॉक्टर, नर्स, सिक्युरिटी गार्ड, सगळ्या महिला कर्मचारी यांना जाऊ दिलं जात नाही. याचं कारण भी तसंच आहे. या मुलीसोबत खूप वाईट कृत्य घडलं आहे. या गोष्टीची सुरुवात होते बिनवाडीच्या एका पोलीस स्टेशनपासून. एका विवाहित जोडप्यापासून पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी जातात विवाहित जोडपं. आमची मुलगी गायब झाली आहे, वय वर्ष 14, आणि ही मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी गेली होती, पण घरी न विचारता गेली होती. त्यामुळं या गोष्टीची घरच्यांना काहीही कल्पना नव्हती. ती मुलगी जेव्हा पुणे रेल्वे स्टेशनपाशी पोहोचते तेव्हा तिला तिचा मित्र कुठेच दिसला नाही. असं वाटत होतं की त्या मुलीला खोटं बोलून त्या रेल्वे स्टेशनवर बोलवलं होतं. ती मुलगी कुणीही न दिसल्यामुळे ती रडायला लागते आणि तिथेच बाजूला बसून घेते. तिच्यावर नजर एका रिक्षावा चालकाची पडते. त्यानंतर तो रिक्षाचालक तिच्यापाशी येतो आणि विचारतो, तू का रडते? ती मुलगी विश्वास ठेवून त्याला सांगते की मला एक मित्र इथे भेटायला येणार होता, पण तो आलाच नाही. तर ती मुलगी म्हणते, तुम्हाला माहीत आहे का कुठे आहे ते? त्यानंतर रिक्षावाला विचार करतो, ही मुलगी तर लहान आहे आणि शांत पण आहे. त्यानंतर तो विचार करतो की ही मुलगी खूप लांब आली आहे. तो 10 मिनिटासाठी तिथून निघून जातो आणि पुन्हा येतो आणि त्या मुलीला म्हणतो, तुझ्या मित्र पाठीमागे आहे गल्लीमध्ये, तू माझ्यासोबत येते का? त्यानंतर त्याला उशीर झाल्यामुळे तो आला नाही असं त्याला कारण तो रिक्षावाला सांगतो. त्यामुळे मी तुला घ्यायला आलो आहे, त्या व्यक्तीनं मला पाठवलं आहे. त्यानंतर ती मुलगी रडत रडत रिक्षामध्ये बसते आणि रिक्षावाल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते. त्यानंतर रिक्षावाला तिला पाणी देतो. त्या पाण्यामुळे ती मुलगी बेशुद्ध होते. त्यानंतर तो रिक्षावाला त्या मुलीला एका जंगलामध्ये घेऊन जातो आणि 3 तास तिच्यासोबत संबंध बनवतो. त्यानंतर तो आपल्या मित्रांना पण कॉल करतो. हॉटेलच्या एका रूममध्ये त्याचे 12 मित्र होते आणि त्या हॉटेलमध्ये त्या मुलीला तो रिक्षाचालक घेऊन जातो. त्यानंतर त्या हॉटेलच्या रूममध्ये त्या मुलीला घेऊन जातात आणि 12 जण रात्रभर त्या मुलीसोबत चुकीचं कृत्य करतात आणि ती खूप मोठ्याने ओरडते, पण हॉटेलच्या आजूबाजूला हा आवाज कोणालाही जात नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यक्तीला थोडंसं विचित्र वाटतं. त्यामुळं तो व्यक्ती त्या मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडून देतो आणि ते 12 जण विचार करत असतात की मुलगी तर खूप लहान आहे, ती काय कोणाला काही सांगणार. त्यानंतर त्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडले जातं. काही सफाई कर्मचारी त्या मुलीला रूममध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत 24 मिनिटापर्यंत चुकीचं कृत्य करतात. त्यानंतर ते लोक त्या मुलीला एका चांगल्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसवून देतात. ती रेल्वे चंदीगडला चाललेली असते. ती मुलगी पूर्ण रेल्वेमध्ये रडत होती, पण तिच्याकडं कुणाचंही लक्ष जात नाही. त्यानंतर ती चंदीगड रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये पोहोचते आणि एका पोलीस ऑफिसरचं त्या मुलीकडं लक्ष जातं. त्यानंतर तो पोलीस ऑफिसर मुलीच्या जवळ जातो आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण ती मुलगी खूप घाबरलेली असते. पण ती मुलगी मोठ्याने ओरडायला लागते, माझ्याजवळ येऊ नका. त्यानंतर ती मुलगी मोठ्याने ओरडते, माझ्याजवळ येऊ नका. पोलिसांना समजून जातं की काय आहे ते. त्यानंतर पोलीस बालसुधारगृह इथे कॉल करतात आणि या गोष्टीची खबर देतात. त्यानंतर बालसुधारगृहामधून एक महिला येते आणि त्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती मुलगी कोणासोबतही बोलायला तयार नव्हती. ती महिला त्या मुलीच्या मनामध्ये जागा करते, विश्वास निर्माण करते आणि त्यानंतर त्या मुलीला थोडंसं बोलतं करते. त्यानंतर ती मुलगी त्या महिलेसोबत बोलायला लागते. ती मुलगी त्या महिलेला सर्व काही सांगते, तिच्यासोबत जे वाईट कृत्य घडलं ते कृत्य सगळं सांगते. पोलीस पण तिथंच असतात. पोलीस ऑफिसर बनवारी पोलीस स्टेशनला कॉल करून सांगतात की मुलगी इकडे आहे. मुलीच्या आईवडिलांनी काही दिवसापूर्वीच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली असते. त्यानंतर पोलीस ऑफिसर त्या मुलीला सुरक्षित मुंबईला पाठवतात
आणि त्या ठिकाणी मुंबईला ॲडमिट केल्यानंतर मुलीला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं. पण तिच्यासोबत सर्व महिला कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, त्यानंतर असे सर्व जे महिला आहेत त्यांनाच आजूबाजूला ठेवलं जातं. बनवारी पोलीस स्टेशन कामाला लागतं. त्यानंतर ते पूर्ण जेव्हा खबर काढतात, पूर्ण रेल्वे स्टेशनचा CCTV फुटेज चेक करतात आणि त्यानंतर त्यांना समजतं की ऑटो ड्रायव्हर या व्यक्तीनं आपल्या मित्रांसोबत त्या मुलीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. हे समजल्यानंतर ही गोष्ट कोर्टामध्ये जाते. कोर्टामधून त्या व्यक्तींना अजूनही शिक्षा झालेली नाही. संपूर्ण भागामधून संपूर्ण व्यक्तींना वाटतं की ह्या लोकांना कडकची कडक शिक्षा झाली पाहिजे. जर प्रेक्षक मित्र हो व्हिडिओ आवडला असेल किंवा कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया अशाच पुढच्या कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.